आता आपण लेसन नंबर 1 मधले क्वेश्चन नंबर 7 मधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. प्रॉब्लेम पहिला आहे, अन ऑब्जेक्ट मूव ॲट 80 मीटर इन द फर्स्ट 3 मिनिट्स 3 सेकंड्स, 20 मीटर्स इन नेक्स्ट 3 सेकंड्स अँड 14 मीटर्स इन नेक्स्ट लास्ट 3 सेकंड्स. देन व्हॉट इट्स गिव्स द ॲव्हरेज स्पीड. हे इथं तुम्हाला ॲव्हरेज स्पीड कसं आहे किंवा किती आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याचा फॉर्म्युला काय, ॲव्हरेज स्पीड बरोबर ॲव्हरेज स्पीड बरोबर काय लिहायचं आहे तुम्हाला, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय तुम्ही रिक्वायर टाईम, किती वेळ घेतला आहे ते. म्हणजेच इथं काय येईल तुमचं टोटल टाईम किती आहे तुमचं, किती वेळा मूव झाला आहे ते, किती मीटर गेला आहे, म्हणजे रिक्वायर्ड डिस्टन्स तुमचा किती आहे. रिक्वायर्ड डिस्टन्स पहिला किती आहे तुमचा 18 मीटर, दुसरा आहे 22 आणि तिसरा आहे 14 मीटर. पहिल्या वेळेला किती सेकंद लागलेत, 3 सेकंद, दुसऱ्या वेळेला 3 सेकंद, तिसऱ्या वेळेला 3 सेकंद, म्हणजे किती झाले 3-3 सेकंदामध्ये ह्या वेगवेगळ्या व्हेरिएशन्सनी ती कार तुमची मूव झालेली. मग तिचं ॲव्हरेज स्पीड काढायचं. आता इथे तुमचं या तिघांची बेरीज केली, तुमचे आले 54 डिवायडेड बाय 9 इक्वल टू 6 मीटर पर सेकंद. म्हणजेच काय, तर 6 मीटर पर सेकंद हे त्याचं झालं उत्तर. काय केलं आपण, ॲव्हरेज स्पीड काढण्यासाठी दिलेलं जे काय स्पीड आहे 3 वेळचं टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा. टोटल डिस्टन्स भागिले रिक्वायर्ड टाईम, किती टाईम लागलं त्याला. टोटल डिस्टन्स पहिला किती आहे तुमचा 18 आहे, 22 आणि 14, ह्या तिघांची बेरीज केली. वेगवेगळ्या वेळेला त्याला लागलेली वेळ म्हणजे 3 सेकंदामध्ये तो किती गेला, त्या 3 सेकंदात असं एकूण घेतलं तुमचं 54 त्याचा डिस्टन्स झाला, भागिले 9 सेकंदामध्ये तो गेला. तर त्याचं उत्तर किती आलं 6 मीटर पर सेकंद, म्हणजे 6 मीटर पर सेकंद एवढं त्याचं उत्तर आलं. हे झालं तुमच्या पहिल्या उदाहरणाचं उत्तर की ॲव्हरेज स्पीड काय असेल त्याचं ते. त्यानंतर आपल्याला बघायचे दुसरं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं आहे, अन ऑब्जेक्ट ऑफ द मास, काय दिलेलं आहे, अन ऑब्जेक्ट ऑफ द मास 16 किलोग्राम इज मूव्हिंग विथ ॲसलेशन ऑफ 3 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द applied force if the same force is applied on an object of mass 24 kg. Now you will calculate the acceleration. 2 वेगळे मास दिलेले आहेत आणि त्याच्यावरचं ॲसलेशन कॅल्क्युलेट करायला लागते. तुम्हाला काय दिलं आहे बघा, पहिल्यांदा गिवन काय आहे, गिवन आहे तुमच्याकडे पहिलं जे काय मास दिलं आहे ते आहे तुमचं 16 किलोग्रॅम, करेक्ट. त्यावेळेला तुमचं ॲसलेशन किती दिलं आहे, ॲसलेशन इक्वल टू 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मग आता याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, पहिल्यांदा फोर्स काढायचा आहे. सो F इक्वल टू MA हे तुम्हाला माहीत आहे. आता मास किती आहे तुमचा 16 kg आहे, 16 kg इंटू 3 तुमचं काय आहे ॲसलेशन्स आहे, म्हणजे हे किती झालं तुमचं 48. 48 न्यूटन्स हे काय आलं तुमचं पहिल्याचा फोर्स आला. आता तुम्हाला काय म्हटलं आहे, हिअर यू हॅव टू गिव्ह देन. आता तुम्हाला 48 फोर्स असताना त्यांनी काय केलं आहे, त्या स्पीडला तुम्ही स्पीड जर अप्लाय केला आणि तिथं जर 24 किलोग्रॅम मास घेतलं, म्हणजे काय केलं इथं फक्त मास त्याचं चेंज केलं. जर 24 किलोग्रॅम मास घेतलं तर काय येईल, आता हे तुमचं 16 किलोग्रॅमचं मास आलं. आता हेच तुम्हाला ज्या वेळेला 24 किलोग्रॅम घ्यायचं त्यावेळेला किती येईल. मग 24 किलोग्रॅम घ्यायचं तर दुसरं गिवन काय आहे तुमचं, आता इथे आता हे इक्वेशन रब करते मी आणि दुसरं लिहिते. आता इथं किती आहे 24 किलोग्रॅम असताना किती येईल, 24 किलोग्रॅम वेट आहे. आत्ताचा फोर्स किती आला, आता आपला हा आला 48 न्यूटन्स. नंतरचा तुमचा मास किती आहे 24 किलोग्रॅम आहे, बरोबर. मग आता तुमचं याच्यावरून तुम्हाला काय काढायचं आहे, F इक्वल टू परत तुम्ही म्हटला M गुणिले A. आता तुम्हाला फोर्स माहीत आहे 48 न्यूटन आहे तुमचा फोर्स, आणि तुमचं हे किती आहे 24 आहे. तर तुम्हाला ॲसलेशन काढायचं आहे. सो A इक्वल टू 48 डिवायडेड बाय 24. A किती आला तुमचा, A इक्वल टू 2 मीटर पर सेकंद हे झालं तुमचं
ॲसरलेशन. हे झालं तुमच्या दुसऱ्या एक्झाम्पलचं उत्तर. म्हणजे काय काढायला सांगितलं होतं तुम्हाला, हाऊ विल बी द ॲसरलेशन्स ऑफ दॅट गिवन एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला काय केलं होतं, पहिल्यांदा 16 किलोग्राम मास दिलेला असताना त्याचं ॲसरलेशन 3 होतं. तर 24 किलोग्राम मास असताना त्याचं ॲसरलेशन किती आहे, तर तुम्हाला 16 दिलेलं होतं, त्यावेळेला त्याचा फोर्स किती आला तुमचा, 48 आला. म्हणजे इथलं पहिलं तुमचं गिवन काय होतं, m = 16 kg. त्यावेळेला तुमचं ॲसरलेशन काय होतं, 3 मीटर पर सेकंद होतं. जर तुम्हाला पुढे त्यांनी ॲसरलेशन म्हणजे m किती दिला, परत 24 दिला, तर त्याचं ॲसरलेशन किती काढायला सांगितलं, तर हे असं काढायचं. हे झालं तुमचं एक्झाम्पल दुसरं.